आत्मवंदन सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांचं. खूप खूप स्वागत आजच्या सत्रामध्ये. प्रणाम सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्या माझ्या कुटुंबाचं, ध्यानी कुटुंबाचं आजच्या सत्रामध्ये. आज आज खरं तर एक जण नवीन जॉईन करणार होते ज्यांना रेकी शिकायची होती. आणि मी तसंही आज रेकी सत्र ठेवणार होते. म्हणून मी त्यांना काल सांगितलं होतं, बघते त्यांनी जॉईन केले का. म्हणजे मला त्यांना माहिती पण देता येईल आणि एक प्रॅक्टिस त्यांच्यासाठी होईल की रेकी कशी सगळ्यांबरोबर करायची. जरी आपल्याला सामूहिक ह्या सत्रामध्ये नाही जमलं तर आपण आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो. हे मी त्यांना काल सांगितलंय. पण ते आज आलेत का नाही मला बघावं लागेल. ठीक आहे. जोपर्यंत ते जॉईन करतील किंवा नाही करतील मी त्यांना रेकॉर्डिंग पाठवून देईन याचं. अं, बरेच दिवस झाले आपण रेकी सत्र घेतलं नाही. म्हणून मग म्हणलं की आज रेकी सत्र घ्यावं. ही रेकी आपल्याला तुम्हाला आता एक गोष्ट कळली असेल की आपल्याला ही रेकी कशी गाईड करते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला पण आहे. पण जसं मध्ये एकानी आपल्या ग्रुपमध्ये एका मास्टरनी टाकलं होतं की थायरॉइड संपूर्णपणे त्यांचा कसा कमी झाला. म्हणजे त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. आता तुम्हाला थायरॉइडचं माहिती असेल, थायरॉइडला एक गोळी लागते. थायरॉइड डॉक्टर देतात, ती गोळी घ्यावीच लागते आपल्याला आयुष्यभर. म्हणजे खूप वर्ष, कितीतरी वर्ष थायरॉइडची गोळी घेतात लोक. पण रेकी शक्ती अशी आहे की ती मुळासकट आपला थायरॉइड काढू शकते. मला सुद्धा घशाचा खूप त्रास झाला आणि थायरॉइड नव्हता पण मला वेगळ्याच प्रकारचं दाताचं इन्फेक्शन गळ्यापर्यंत वगैरे गेलं होतं. तर ते सगळं मी तेव्हा तुम्हाला वेळोवेळी माझे पण अनुभव सांगितलेत आणि मला पण रेकीचाच फायदा झाला, ध्यानाचाच फायदा झाला. जी लोक ध्यान करतात, आता आपल्याला ध्यानाचं महत्व सगळ्यांना माहितीये, पण ध्यानाचे असे काही फायदे आहेत की जे आत्ता आत्ता लोकांना अजून जास्त समजायला लागलेत. ध्यानाचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आपले विचार शांत होण्यामुळं आपण ध्यान जे करतो म्हणजे आपण जे आपल्या विचारांचं जे दिवसभर जे 60-70 हजार विचार सुरू असतात आपल्या मनामध्ये सतत, त्या विचारांना थोड्या वेळापुरतं का होईना आपण आपल्या श्वासांवर लक्ष आपलं तिकडं नेतो. म्हणजे आपलं ध्यान आपण आपल्या श्वासांवर लावतो. आणि ह्या प्रोसेसमुळे काय होतं, ती विचारांची संख्या कमी होती. विचार बंद होतात असं नाहीये. ध्यानाला बसल्यानंतर विचार सुरू असतात बऱ्याच जणांना. त्यांचे विचार थांबत नाही. मग ह्याचा अर्थ त्यांचं ध्यान नीट झालं नाही असं नाहीये. ध्यानामध्ये आपण जितकं आपलं लक्ष एका कुठल्या तरी गोष्टीवर, म्हणजे ते आपण ह्या वेळेस आपल्या ध्यानामध्ये आपण श्वासांवर करतो. हे सगळं लक्ष आपण श्वासांवर आणतो. त्याच्यामुळं जी विचारांची संख्या कमी कमी होत जाते, त्याचे परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर दिसतात. जी लोक ध्यानाला बसून थोडा प्रयत्न जरी करत असतील की या विचारांना थोडा एक दिवसभरातून एक थोडा वेळ काढून थोडं शांत करायचंय, त्यांना त्यांच्या शरीरात फरक जाणवायला लागतील. स्किनमध्ये, त्यांच्या हेअरमध्ये, त्यांचे अजून काही प्रॉब्लेम आहे. आता एकदम सोप्पा अजून एक अनुभव सांगते, सोप्पा नाही, सॉरी. असा एक अनुभव सांगते की बाथरूमला युरिनला जळजळ व्हायची माझ्या एका मैत्रिणीला. पाणी वगैरे पिण्यात कमी यायचं किंवा असं काही व्हायचं. नंतर तिने पाण्याचं सुद्धा प्रमाण पाणी पिण्याचं वाढवलं, पण तिला ती उष्णतेचा त्रास व्हायला लागला, इन्फेक्शन व्हायचं सतत. पण रेकी आणि ध्यान केल्यानंतर तिला हळूहळू त्याच्यामध्ये पण फरक जाणवायला लागला. म्हणजे इतकं जाणवलं की ती गोळ्या घ्यायची ती त्याच्यावर. युरिनच्या जागेवर खूप त्रास व्हायचा, इन्फेक्शनचा पण. आणि उन्हाळी लागली म्हणतो ना, जळजळ होतं युरिनला, तसा प्रकारचा खूप त्रास व्हायचा. नंतर बाकी पण काही गोष्टी होत्या. तर ते सगळं पूर्णपणे ध्यानामुळं आणि रेकीमुळं कमी झालं. मग मी तिला सांगितलं होतं, आठवड्यातून 3 दिवस तू कंपल्सरी जे हे असतं आपलं खडेमीठ असतं, त्याच्याबरोबर तू बसायचं, हातात घ्यायचं. नंतर तुला नाही इतर वेळेस वेळ मिळाला पण त्या 3 दिवसामध्ये का होईना तू खडेमिठाने आंघोळ कर. खडेमीठ थोडंसं पाण्यात कालवून शरीराला लावून ठेवायचं, 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटानंतर बाथरूममध्ये जाऊन तुम्ही आंघोळीच्या वेळेस ते खडेमीठ सगळं अंगावरचं उतरून जाईल. पण हे केल्यामुळेच तिला फरक जाणवायला लागला की एक्स्ट्राची जी हीट आहे ती त्या मिठाच्या मार्फत बाहेर पडायला लागली. आणि तिचा जो उन्हाळी लागायचा किंवा खूप उष्णतेचा त्रास होता तो पण तिचा खूप कमी झाला. सोबतच जे अनेक वर्ष गोळ्या औषधं घेऊन तिला जे काही प्रॉब्लेम होते ते सुद्धा तिला फक्त आणि रेकी आणि ध्यानानंतर तिचे कमी झाले. आणि मला परवाच तिचा मी माझे फोन बंद असल्यामुळे मेसेज मला व्हॉट्सअपवर मिळाले
आणि तिला त्याचे खूप चांगले अनुभव आले. तर मला हे काल मी सांगायचं विसरून गेले खरं तर सगळ्यांना. पण हे असे अनुभव आहेत की आपल्या सगळ्याच ओव्हरऑल स्किनमध्ये किंवा आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला फरक जाणवतो जेव्हा आपण रेग्युलरली ह्या गोष्टी करत असतो. अ, काही गोष्टी लगेचच समजत नाहीत, की आता आपण 8 दिवस केलंय, 10 दिवस केलंय, आपल्याला काही फरक नाही जाणवत आहे. कारण एक-एक एक-एक पेशीपर्यंत जाऊन हे काम करतं. एक-एक पेशीला जाऊन ते रिपेअर करायचं काम करतं, आतपर्यंत, खोलपर्यंत जाऊन. तर हे काम इतकं सूक्ष्म स्तरावर होत असतं, की आपल्याला ते सहजासहजी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, जाणवत नाही. पण काहीतरी मनामध्ये आपल्या एक प्रकारची आतून एक म्हणतो ना, की एक प्रकारची शांती आल्याची आपल्याला जाणवते. आणि हे ध्यानाचे परिणाम तेव्हा जाणवतात जेव्हा आपण 40 दिवस अखंड ही साधना सुरू ठेवतो. 8 दिवसात, 10 दिवसात ह्याचे परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. किमान 40 दिवसामध्ये आपल्या विचारांमध्ये रोजच्या रोज, रोजच्या रोज, रोजच्या रोज ती प्रॅक्टिस करून करून आपल्या विचारांची संख्या कमी 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 व्हायला लागते. आणि मग आपल्याला ती अनुभूती यायला लागते. जसं तुम्ही परवा सुषमाबाईंचा मी एक व्हिडिओ शेअर केला होता. हं. सुषमाबाईंचा एक आलंय. एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ध्यानामधून लोकांना वाटतं ध्यान करतोय आम्ही गेले कितीतरी दिवस, पण ध्यान खोलवर नाही लागत. असं त्यांनी सांगितलं होतं. ध्यानामध्ये अजून पण विचार येतायत. खूप मन शांत नाही होते. पण सुरुवात करणंच महत्वाचं आहे. कारण आपण इतक्या लोकांसोबत असतो, आपण इतक्या अ, तणावात असतो, आपण खूप विचार करत असतो. आपल्याला विश्वासच नाहीये की एक शक्ती आहे बाबा, जी काळजी घेतीये आपली. तर फक्त आपलं काम काय असायला पाहिजे, आपलं काम काय असायला पाहिजे, मी श्वास घेतेय, श्वास सोडते हे आपलं काम आहे. हे विचार करायचं, डोकं लावायचं काम आपलं नाहीये. पण आपण ते करतो. जसं सहज योगामध्ये निर्मला माननी सांगितलंय, की कशाला तुम्ही डोक्याला विचार करताच कशाला? विचार करायची गरज नाहीये तुम्हाला. खूप ज्या गोष्टींचा करायचा विचार तिथं आपण विचार करून काही गोष्टी करतो. ते भाग सोडून द्या. छोट्या-छोट्या गोष्टी असतील दिवसभरामध्ये विचारपूर्वक आपण काही स्वयंपाक पण हे जेव्हा ती क्रिया सुद्धा करताना जर आपल्या मनात एकच आपण जर भावना ठेवली, एक इंटेन्शन, एक हेतू ठेवला, की ही जी शक्ती माझ्या आतनं वाहतीये ना, तीच हा स्वयंपाक करतीये. तीच हे जेवण बनवतीये. तीच माझ्याकडनं हे सगळं करून घेतीये. मी नट्टापट्टा करतीये, मेकअप करतीये, माझ्या स्किनसाठी काळजी घेतीये, माझ्या केसांसाठी काळजी घेतीये, छान कपडे घालतीये. हे सगळं ती शक्ती करतीये. असं म्हणून बघा. तुम्हाला कधीच कुणाबद्दल द्वेष वाटणार नाही. कधी कुणाची निंदा करावी वाटणार नाही. असं होतं ना, की अं, म्हणजे मी हे का सांगते उदाहरण? कारण ज्या देशामध्ये मी आता गेले होते, तिथं 70च्या सगळ्या बायका, आता त्यांच्या देशाची संस्कृती तशी, की ते कपडे तसे घालतात. 70च्या बायका होत्या, 70-75च्या, ज्या बोटीवर मी होते. तर त्यांची माझी छान ओळख झाली. त्या फ्रेंच बोलत होत्या. त्यांना इंग्लिश कळत नव्हतं. मी काय बोलते त्यांना कळत नव्हतं आणि त्यांचा एक शब्द मला कळत नव्हता. म्हणजे 2 मुके लोकं एकमेकांशी बोलतात तसं, तशा प्रकारे आम्ही एकमेकांशी बोलत होतो फक्त हातवारे करून. आणि त्या बाईनी एवढ्या मोठ्या भरलेल्या बोटीवर तिने कपडे सगळे काढले आणि फक्त 2 वस्त्रांवर बाई समुद्रात उतरली. तर मी हे अगदी ओपनली का सांगते कारण कसं असतं, की आता एवढी मोठी 72 वर्षाची बाई आणि तिने सगळ्यांसमोर असं एकदम बिंदास काढली आणि ती तिचा नवरा आणि अजून तिच्या बरोबर जे होत्या बायका सगळ्या त्या तिच्याच वयाच्या सगळ्या ग्रुप करून जसं आपल्याकडं आपण तीर्थक्षेत्राला भेटी देतो सगळ्या ज्येष्ठ नागरिक तशा प्रकारे ते आले होते. सगळे ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आला होता फ्रेंचमधून. साधारण इंग्लंडच्या आसपासल्या कुठला तरी त्यांचा एक एरिया आहे. त्यांनी मला सांगितलं सुद्धा मॅपवर दाखवलं. तिथून ते सगळे लोकं आले होते. आणि ते जेव्हा समोर आम्ही बघितलं तेव्हा आपल्याला पण थोडंसं असं बघितल्यानंतर असं हे वाटलं की एवढ्या म्हणजे असे आहेत. पण तशी त्यातल्या त्यात साधारण आमच्या वयाच्या लोकांना थोडी बघायची थोडी सवय आहे म्हणजे की असं आहे म्हणून फक्त. पण ते एवढ्या लोकांसमोर असे एकदम मस्तपैकी उतरले, पाण्यात पोहले. मला सुद्धा विचारलं त्यांनी, "तुम्ही नाही का पोहणार वगैरे?" मला जितकं समजलं त्याच्यावरून मी त्यांना आन्सर्स दिले, सांगितलं उत्तर नाही. मला या एवढ्या खोलात नाही उतरायचं आणि थंड होतं पाणी खूप.
पण आपण काय करतो, की अशा त्यांच्या कपड्यांवरून किंवा ह्याच्यावरून कदाचित आपल्या मनामध्ये जर हे भारतात झालं असतं, तर आपण असा विचार केला असता, "अरे बापरे! काय बाई आहे, कसे कपडे घातलेत किंवा काय." पण तिथे एकदा सुद्धा हा डोक्यात विचार आला नाही, कारण त्या माणसाचं मन, त्या ज्या बायका होत्या सगळ्या, त्या इतक्या प्रेमळ होत्या. इतक्या एकमेकांची काळजी घेत होत्या आणि फक्त एकमेकांचीच नाही, म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला हसून, बोलून विचारणं, की "तुम्ही जेवलात का? तुमचं डिनर हे झालं का?" कारण बोटीवर फक्त मी आणि माझे मिस्टर दोघंच आम्ही व्हेजिटेरियन होतो. बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन होते. त्यामुळे आमचं सगळ्यांचं आमच्या दोघांचं जेवण वेगळं होतं. त्यामुळं ते येता-जाता आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी विचारत होते, की तुमचे म्हणजे अगदी प्रेमळपणे. म्हणजे आपण कपड्यांवरनं बऱ्याच वेळा लोकांना जज करतो. त्यांची निंदा करतो, कसले कपडे घातलेत तोडके, कसं हे घातलंय, ते घातलंय. पण सांगायचा मुद्दा हा आहे, की अ, कपड्याचा किंवा तुमच्या राहणीमानाचा आणि तुमच्या या अंतर्मनाचा काहीही संबंध नाहीये. हे जे काही लोकं सांगतात, ते काही लोकांना पटत पण नाही. पण ह्याचे अनुभव तेव्हा येतात, जेव्हा आपण त्या लोकांशी, बाहेरच्या देशातल्या लोकांशी, जे अगदी तोकडे-तुकडे कपडे घालून फिरतात, त्यांच्याशी आपण बोलतो. तेव्हा आपल्याला समजतं त्यांचं मन किती कोवळं आहे. किती साधी आणि सिंपल लोकं आहेत ती. फक्त त्यांच्या कपड्यांमुळे आपल्याला वाटतं, "अरे बापरे! फॉरेनर आहेत, ह्यांच्याशी जाऊन बोलावं का नाही? अरे बापरे! हे आपल्याशी बोलतील का? अरे बापरे! आपल्याला त्यांची भाषा येत नाही." पण ते अगदी ना मधासारखे मधुर असतात बोलायला सुद्धा. खूप सॉफ्ट, खूप छान. म्हणजे त्यांचे जे नवरे होते जे वयस्कर होते, ते सगळेजण पोहत होते आणि आल्यावर प्रत्येक वेळी ते आमच्याशी येऊन बोलायचे तिथं असणाऱ्या प्रत्येकाशी. आणि इतकं त्यांचं सॉफ्ट बोलणं, वागणं त्यावरून लक्षात यायचं की अ, म्हणजे हे सगळ्यांना माहीत करून घेण्यासारखं आहे. खास करून आपल्या परिसरामध्ये, आपल्या आपल्या प्रदेशामध्ये, की जिथं लोकांना माहीत पाहिजे, की जिथं आपण कपड्यांवरून लोकांना हे करतो, की हे असे कपडे घातले, तसे कपडे. तर कपड्याचा आणि अंतर्मनाचा काही संबंध नाहीये. जी लोकं पूर्ण अंगभर वस्त्र घालतात, अंगभर कपडे घालतात, ती आतून कशी आहेत हे आपण नाही सांगू शकत. है ना? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतेय ह्याचं कारण की रेकी. रेकीचा पहिला नियम आहे. रेकीचा पहिला नियम आहे. समोरच्या व्यक्तीला, जो कोणी तुमच्याबरोबर असेल, ज्या क्षणाला, ज्या परिस्थितीला, त्याला तुम्ही कधीही निंदा करता कामा नये. त्याच्याशी तुम्ही प्रेमाने वागलं पाहिजे. त्याच्याशी तुम्ही जरी तुमचं त्याच्याशी पटत नसेल, राग असेल मनात, भांडणं असतील, पण जेव्हा डोळे मिटता आत जाता, तुम्ही त्याच्याशी तोंडाने नका बोलू, पण आत जाता, तेव्हा मात्र हे स्वच्छ करायला पाहिजे. तेव्हा रेकी खूप चांगली काम करते. तर हा सगळा सांगायचा मुद्दा तो आहे. मला उदाहरण ते आठवलं आणि ते सांगितलं गेलं आत्ता, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केला तो अनुभव. अ, पण म्हणजे कशामुळं तर वय जास्त होतं त्या स्त्रियांचं 72-75च्या वयाच्या होत्या. अशा वयाच्या स्त्रियांनी अशा कपड्यांमध्ये आपल्याकडे बघितलं असतं तर लोकं खूप नावं ठेवली असती, "अरे काय?" कारण आपल्याकडे अजून तेवढं माहीत नाहीये म्हणून. पण त्यांचा पेहरावच तसा आहे आणि त्यांच्या आतमध्ये पण एक कोमल हृदय आहे आणि ते अगदीच म्हणतो ना मधासारखं असं. तर इथं सुद्धा आपल्या भारतात सुद्धा कितीतरी आपण बघतो अशा स्त्रिया. ज्या ऑफिसला जाताना असे कपडे वगैरे पण जेव्हा त्यांच्याशी बोलतो आपण, तेव्हा मात्र समजतं की त्या आतून खूप निर्मळ आहेत. तर ही निर्मळता, अंतःकरण शुद्धता आपल्याला पाहिजे, जेव्हा आपण रेकीमध्ये येतो. आणि रेकी आपल्याला मदत करते. कशी मदत करते? तुम्ही रेकी करत असताना तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही रेकीला सांगायचं. तुम्ही म्हणाल रेकी काय आपली काय नोकर आहे का सगळं आपली कामं करायला? रेकी आपली नोकर नाही, रेकी आपल्याला आपली मार्गदर्शक आहे, आपली माता आहे. आपल्या आतमध्ये वाहत असते. वजन कमी करायचं रेकी मातेला सांगायचं. जे माझ्यासाठी उपयोगी आहे तेच अन्न माझ्या पुढे येऊ दे. जे मला मला माझी आरोग्य चांगलं ठेवायला मदत करेल. आणि तुम्ही बघाल त्याच्यानंतर हे जेव्हा तुम्ही बोलताय त्याच्यानंतर 10 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला इतके अनुभव यायला लागतील. खाण्यापिण्याचे व्हिडिओ आपोआप समोर येतील. आपोआप मनातनं इच्छा मी तुम्हाला हे आधी सांगितलं, इच्छा व्हायला लागेल, की मला ते खायचंय. मला काकडी खायची, मला गाजर खायचंय. जे काही गरजेचं आहे शरीराला, त्या व्हिटॅमिन्स लेव्हलच्या ज्या भाज्या आहेत, त्याच्याकडे तुमचं मन आकर्षित व्हायला लागेल. तर हे सगळे अनुभव मी कुणाचेही ऐकलेले नाहीयेत. हे सगळे अनुभव मी घेतलेले आहेत. त्यामुळे मी सांगते. मी कुठल्याही जिमशिवाय, कुठल्याही डायटिशियन वगैरे काहीही फंद्यात पडले नाही. सगळं खाऊन-पिऊन मी माझं 8 किलो वजन कमी केलं. 8 किलो. मी फक्त रेकी मातेला सांगायचे, "आज मला
जितक्या कॅलरी गरजेच्या आहेत त्या माझ्या पुढे येऊ देत, तितकंच माझ्या पोटात अन्न जाऊ दे. लवकर जेवावं असं वाटायला लागलं अचानकच. 6:30-7लाच मला भूक लागायला लागली. जशी जशी मी रेकीमध्ये ही प्रार्थना केली. आपोआपच 6:30-7ला जेवण झाल्यामुळे वजन अजून कमी व्हायला मदत झाली. तर हे जिमला जाणं, हे दुसऱ्याचे सल्ले घेऊन डाएट करणं, हे सगळं अजूनही आपण बाहेर निर्भर आहेत. अजूनही डोळे बाहेर आहेत, कान बाहेर आहेत. कुणाला काय विचारायचं, तोंड बाहेर आहे. त्याला विचारायचं, सल्ला घ्यायचा आहे. इतका मोठा शक्तिशाली स्रोत आपल्या आत बसलाय. तर प्लीज मी सगळ्यांना विनंती करते, आपल्या आयुष्यात कुठलाही काहीही प्रॉब्लेम असेल, तुम्ही रेकी मातेला बोला. आज जा. आपल्या आज सांगा. ती तुम्हाला सगळं सांगेल, कुठला डॉक्टर चांगला आहे तुमच्यासाठी. तिला बोलायचं फक्त, की "हे रेकी माता, माझ्यासाठी कुठला चांगला डॉक्टर आहे तो माझ्या आयुष्यात येऊ दे, माझ्या ह्या-ह्या गोष्टीसाठी." कदाचित डॉक्टरची गरज असेल तर. नसेल तर केवळ रेकीने सुद्धा ते बरं करू शकतो आपण कुठलीही शरीरातली गोष्ट. पण गरज असेलच तर तुम्हाला ती बरोबर चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. इतके छोटे-छोटे अनुभव तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही रेकी मातेकडनं करून घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अ, हे रेकीचं तर करतोच, सोबत इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये सगळेजण आपल्या उच्च आत्म्याला जोडले जातील. आणि आता तुम्हाला हे ऐकायला मिळेल हळू-हळू, जसं परवा तो व्हिडिओ आला समोर, की लोकं हायर सेल्फ, ज्याला इंग्लिशमध्ये हायर सेल्फ म्हणतात किंवा आपला उच्च आत्मा, उच्च स्व. आता तुम्हाला ऐकायला मिळेल, की लोकं ध्यानामध्ये सगळ्यांना सांगतायत, की तुम्ही डोळे मिटा, आपल्या हृदयावर जा आणि तुमच्या उच्च आत्म्याला कॉल करा, बोलवा आणि त्याच्याकडनं तुम्ही प्रत्येक एवढीही मदत, एक पाऊल पुढे टाकायचं, त्याला विचारू शकता, "मला हे पाऊल टाकायचं, टाकू का नको?" हे सुद्धा तुम्ही त्याला विचारा. त्याच्यात काही कमीपणा नाही, की एवढ्या गोष्टीसाठी काय विचारायचंय? मला छोट्या-छोट्या गोष्टींची मदत पाहिजे. प्रत्येक वेळेस मी का विचारू? हा अहंकार काढायचा. तो आणि मी वेगळा नाहीये. परमे परमात्म्याची ताकद आणि मी वेगळा नाहीये. हे जे अहंकार आहे मधला, आम्ही वेगळे आहोत कसं विचारू? हा पडला पाहिजे गळून. ज्यावेळेस आपल्याला कळतं, की माझा देव आणि मी एक आहेत. माझे गुरु आणि मी एक आहेत. त्यावेळेस काही अहंकार राहत नाही. सगळं गळून पडतं. मग तुम्ही फक्त मनात सांगायचं, की हे हायर सेल्फ, हे माझा उच्च आत्मा, मला ह्या गोष्टीची गरज आहे. मला चांगला शॅम्पू पाहिजे माझ्या केसांसाठी. मला सुचव. पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्यासमोर इतका चांगला शॅम्पू येईल. नसेल, तर तुम्हाला हेही सांगण्यात येईल कुठल्यातरी माध्यमातून, की केमिकल बंद करा, शिकेकाई, रिठा या गोष्टी वापरा. हर्बल वापरा, जितकं वापरता येईल. हे सगळं ज्ञान तुम्हाला आतून यायला लागेल. आणि मी हे कुणाचंही ऐकलं नाही आत्तापर्यंत, ना कुणाचं ऐकून तुम्हाला सांगते. हे माझे अनुभव आहेत, ज्याचा मला खूप फायदा झाला. मी खूप आजारातनं बाहेर पडले मी या गोष्टींमुळं, की माझा फक्त मी काय ऐकलं, मी सगळं बंद केलं. हे. गांधीजींची 3 माकडांप्रमाणे सगळं बंद करून टाकलं आणि फक्त मी माझ्या अंतर्मनाचं ऐकायला लागले. तो काय सांगतोय, चुकीचं झालं. मी ते फॉलो करणार. मी ऐकणार माझ्या मनाचं, माझं मन मला काय सांगतंय आणि हे ऐकण्यासाठी आपल्याला ध्यानाची गरज आहे. कारण ते ऐकू येणार नाही क्लिअरली, जोपर्यंत आपले विचार शांत होत नाहीत. विचार शांत करण्यासाठी आपल्याला ध्यान आणि रेकी मदत करते. कारण जोपर्यंत तुमच्या चक्रांमध्ये शुद्धता येत नाही, चक्र आपली क्लीन व्हायला लागत नाहीत, तुम्ही खूप भावनांमध्ये अडकून बसलोय आपण. खूप गोत्यांमध्ये हे असं झालं, तसं झालं. ह्या गोष्टींमुळं आपलं सगळं आतलं कनेक्शनच तुटलंय. आपण फक्त बाहेरच्या जगातच आहेत. कोण माझ्याशी काय वागतंय, कुणी काही वागलं की आपल्याला लगे वाईट वाटणं, अपेक्षा करणं एकमेकांपासून, हे सगळं संपून जातं, शून्य होतं, जेव्हा आपण आतमध्ये जोडले जातो. बाहेरच्या जगाची गरजच लागत नाही. ज्या लोकांबरोबर माझं पटत नाही, त्यांच्यापासून आपण बरोबर लांब जातो. आपण काही नाही करत, तोच करतो. आपल्याला फक्त मनात, "अरे, माझं त्यांचं नातं तुटलं. बरं झालं तुटलं. बरं झालं तुटलं." तुम्ही त्याच्यात वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. ते नातं जर तुमच्याबरोबर राहिलं असतं त्रास देणारं, तर तुमची जी काही पुढे होणारी ग्रोथ आहे, ती थांबली असती. कारण तुम्ही त्या नात्यातच अडकून बसला असतात. म्हणून त्यांनी ते तोडलं. तर ह्याच्यावर विश्वास ठेवा. जर अशी आपली लोकं तुटली असतील आपल्या आयुष्यात, तर अशा लोकांची आपल्याला गरज नाहीये आत्ता. म्हणून ते त्याचा प्लॅन आहे. कट करून टाका आणि ते सोडा. मन हलकं मोकळं करून टाका. गेले माझे नातेवाईक दूर, हरकत नाहीये. माझ्यासोबत तो आहे.
हे लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती असेल कुणाच्या, की नाती तुटली आहेत, नाती सगळी खराब आहेत, कुणी आपल्याशी चांगलं नाही वागत, एकटे पडलोय आपण आणि जर तुम्ही दोष देत असाल, की माझे नातेवाईक असे काय आहेत, मी एवढं सगळं चांगलं करून, तर तुमचा त्याच्यावर विश्वास नाहीये. त्यांनी काही कारणासाठी ते तोडलेलं आहे, समजून घ्या. तुमची आणि त्या नातेवाईकांची एनर्जी मॅच नाही होते. कुठेतरी तुमची एनर्जी चांगली आहे किंवा त्यांची एनर्जी चांगली आहे. तुमच्या दोघांची एनर्जी मॅच नाही होते. इथं असणारे जे माझी लोकं आहेत ध्यानातली, मी खात्रीने सांगू शकते सगळ्यांची एनर्जी अशी आहे. म्हणून ज्या नातेवाईकांनी तुमच्यापासून पाठ फिरवलीये, त्यांना जाऊ द्या. मोकळं करून टाका. ते तोडलेलंच बरं आहे. तुम्ही बघा प्रत्येक जो फकीर, जो प्रत्येक आपल्या धर्मातले जे संन्यासी आहेत, ते लांब-लांब का निघून जायचे? हिमालयात जा किंवा केदारनाथ, बद्रीनाथ तीर्थक्षेत्राला जायचे घरदार सोडून. कशामुळं? ह्याच्यासाठीच आयसोलेशन. एकटेपणा गरजेचा असतो जेव्हा आपण अध्यात्मात येतो. आता आपला संसार सोडून तर जाऊ शकत नाहीत. मग परमात्मा काय करतो? "बरं, तू तर खूप नात्यांमध्ये अडकून बसलीयेस. तू तर खूप रडतीयेस. हे असं वागला, तसं वागला, थांब तोडूनच टाकू." त्यांच्यामध्ये अशी बुद्धी तयार होते तुमच्या नातेवाईकांमध्ये, की ते आपोआप तुमच्याशी संबंध तोडतात. त्यावेळेस पहिल्यांदा आभार माना देवाचे. खूप आभार माना. थँक यू. मी तुम्हाला एकटं पाडलंयस. थँक यू. खूप रडू येईल आपल्याला, वाईट वाटेल, निराश वाटेल. पण रोज आभार माना. कारण हीच ती वेळ आहे एकटं पडलेली, ज्यावेळेस तुम्ही स्वतःची ओळख करून घ्याल, की मी कोण आहे? आणि तिथून तुमचा प्रवास बघा तुम्ही माझे शब्द लिहून घ्या. खूप वेगळ्या पद्धतीने सुरू होईल. खूप लोकं आयसोलेशनमध्ये म्हणजे एकटेपणामध्ये जातात, जेव्हा आपण साधनेमध्ये यायची वेळ आलेली असते. त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजा आपले नातेवाईक आपल्याकडे पाठ फिरवले असतील तर. जी लोकं नाही आहेत त्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करू नका. जाऊ दे त्यांना आपल्या आयुष्यातून. म्हणजे जी लोकं स्वतःहून आहेत, टिकली आहेत, ती आपल्या एनर्जीला मॅच होतायत असं समजा आणि पुढे जात राहा. ठीक आहे? तर रेकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्यांनी करायचंय अंतःकरण शुद्ध. जी लोकं गेली आहेत त्यांचे आभार माना रोजच्या रोज थँक त्यांच्याबद्दल मनामध्ये कलुषित भाव ठेवू नका, कारण ते आपल्याला चांगलं नाहीये. ठीक आहे? मंजू मावशीने लिहिलंय, की माझा थायरॉइड कमी झाला. अगदी बरोबर. थँक यू. तर ह्या ह्या गोष्टी होतात रेकीमध्ये आणि ध्यानामध्ये. ह्या गोष्टी मी हळू सगळ्यांना सांगत असते, कारण सुरुवातीला एकदमच जर मी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांबरोबर जसं जसं सुरुवातीला, तर कदाचित त्या खोट्या. पण जसे अनुभव यायला लागतात, तेव्हा लोकांना आपोआपच कळतं. तर काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्यात. कारण मग अनुभवातून माणूस स्वतःच त्याला समजायला लागतं, की माझ्यात काय-काय बदल होतायत. ठीक आहे? तर बस एवढाच मला आत्ता मेसेज आला, की नातेवाईकांचा. फार नात्यांमध्ये गुंता करून अडकून राहू नका. ती वेळ गेली आता निघून आपल्या आयुष्यातून. आता आपण सगळे पुढे आलोत. जी जातायत ती जाऊ द्या, बाय करा, सोडून द्या. ठीक आहे? तर आपण सगळेजण रेकीचं आजचं सत्र सुरू करू. जर कुणी नवीन आलं असेल त्यांच्यासाठी मी फक्त एक मिनिटात स्क्रीन शेअर करून दाखवते. ही आपली 7 चक्र आहेत. हे खाली जे लाल चक्र दिसतं आपल्याला त्याला मूलाधार चक्र म्हणतात. म्हणजे हा पॉइंट म्हणजे अगदी तो पॉइंट आहे जिथून आपलं जे मल असतं शरीरातलं, ते बाहेर पडतं असं समजा. म्हणजे बूड आपल्या आपल्या शरीराचं बूड जे जमिनीला टेकतं. त्याच्यानंतर थोडंसं वर जे आहे, तो वरचा पार्ट म्हणजे आपलं ओटीपोट. ओटीपोट जो भाग आहे, तो म्हणजे हा भाग आहे जिथं दुसरं चक्र दाखवलंय. तिसरं आहे ते मणिपूर चक्र. दुसऱ्या चक्राला स्वादिष्ठान म्हणतात. हळू-हळू नावं लक्षात येतील. तिसरं आहे मणिपूर. मणिपूर आपल्या पोटाच्या बेंबीच्या थोडंसं वरच्या साईडला आहे. पण आपण बेंबीपाशी हात ठेवला तरी हरकत नाहीये. थोडंसं आपल्या बेंबीचा वरचा जो पार्ट आहे आणि छातीच्या मध्ये, तर तो खरा आपला मणिपूर आहे. पिवळा रंग. हे रंग पण लक्षात हळू तुमच्या येतील. हे जे आहे ते छाती, आपलं हृदय. त्याच्यानंतर आहे आपलं विशुद्धी गळा. हे आहे आपलं थर्ड आय. 2 भुवयांच्या मधला भाग. सगळ्यात वर आहे ते सहस्त्रार चक्र, जे आपलं ब्रह्मांडातून येणारी डायरेक्ट आपण जे आत्ता श्वास घेतोय, आपण जिवंत आहोत, ते ह्या आतून इथून प्रवेश करणाऱ्या ह्या शक्तीमुळं. ही शक्ती संपली, की आपला जीव गेला, असं आपण म्हणतो. ठीक आहे? तर ही जी शक्ती आपल्या इथून वाहतीये पूर्ण शरीरामध्ये, ती आपल्याला प्राणशक्ती म्हणतो आपण त्याला.
किंवा आपण त्याला रेकी शक्ती सुद्धा म्हणतो, म्हणजे वेगवेगळी नावं आहेत त्याला. हं. तर आपण काय करतो आता, की ह्या चक्रांना आपण रेकी देतो. म्हणजे काय? आपल्या हातामध्येच ही शक्ती आहे. आपल्या अंगातूनच, शरीरातूनच ही शक्ती आपण कॉल करतो आणि प्रत्येक ह्या भागाला आपण रेकी देतो, म्हणजे एनर्जी देतो. आता ह्याच भागाला का द्यायचं? तर ही आपल्या शरीरातली ऊर्जा क्षेत्र आहेत आणि इथूनच सगळ्या शरीरामध्ये पॉइंट्सला, सगळ्या पेशींपर्यंत एनर्जी पोहोचते. आणि हे काम असं आहे, की जितकं विश्वासाने आपण डोळे बंद करून तिथं लक्ष देऊन, फोकस करू, तितका आपल्याला त्याचा परिणाम जास्त जाणवतो रेकीचा. अ, हे हे म्हणजे असं आहे, की आपले गुरु समजा गजानन महाराज माझे गुरु आहेत. गजानन महाराजांना मी म्हणलं, "हे महाराजा माझा शरीराचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा." महाराज कसे करणार? काहीतरी तुम्ही करायला पाहिजे ना त्याच्यासाठी. डॉक्टरांकडे गेलोय समजा, चांगला डॉक्टर मिळणं. तरी पण नाही झालं समजा. मग महाराज कशी मदत करणार? मग महाराज म्हणतात, "रेकी सुरू कर." मग रेकीला बसल्यानंतर माझ्या हातातून जी रेकी शक्ती वाहतीये, त्या क्षणाला आपण महाराजांना बोलवू शकतो. माझा विश्वास आहे ना महाराजांवर. तर मी महाराजांना बोलवेन, की तुम्ही या माझ्यासोबत बसा आणि मला मदत करा. त्यावेळेस गजानन महाराज आपल्याशी जोडले जातात. जेवढं मी आतून कॉल करते, तेवढ्या पद्धतीने आपले गुरु आपल्यासोबत येतात. येतात म्हणजे येतात. रेकीला तर ध्यानाला, रेकीला येणार म्हणजे येणारच ते. त्या क्षणी ते सुद्धा त्यांची एनर्जी तुम्हाला देत असतात. आणि त्यावेळेस तुम्हाला अजून फरक जाणवेल. त्यामुळे रेकीच्या वेळी आपल्या ज्या दैवी शक्ती आहेत त्यांना बोलवा. गुरु आहेत आपल्या त्यांना बोलवा. कारण त्यांच्यामुळेच रेकी आपल्या जवळ, आपल्या आयुष्यात येते. आणि इष्टदेव कुठलेही आपले असतील त्यांना बोलवा. हनुमान असतील, गणपती बाप्पा असतील. ठीक आहे. तर ही रेकी खरं तर किमान 3 ते 5 मिनिटं, 5-5 मिनिटं करायची असते. आपल्या ध्यानामध्ये सत्रामध्ये वेळ नसतो म्हणून मी 3-3 मिनिटं घेते. 3 मिनिटं पण ठीक आहे. पण समजा एखाद्याला खूप त्रास आहे, खांदा दुखतोय खूप एखादा, तर त्या ठिकाणी तुम्ही थोडी जास्त रेकी देणं गरजेचं आहे. थोडा वेळ जास्त. हं. अ, अजून म्हणजे तुम्हाला रेकीचे 2-3 अनुभव उद्या सांगेन, उद्याच्या सत्रामध्ये जे मला आले मी एका ठिकाणी गेल्यानंतर. हं. तर आपण सगळेजण रेकीसाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आणि थोडे गरम होऊ द्या हात. रेकी ही तुम्ही झोपून सुद्धा घेऊ शकता. आणि आता आपले दोन्ही हात आकाशाकडे, एक मोठा श्वास घेऊ. नाकातून छाती आणि पोटामध्ये भरून घ्या. आपल्या हातावर लक्ष. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला बरं कर. हे रेकी मा माझ्या हातात ये आणि मला बरं कर. आपले दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवू. एक दीर्घ श्वास पुन्हा एकदा. आपलं सगळं लक्ष हळूहळू आपल्या मांडीवरच ठेवा. आपलं मूलाधार चक्र. आपल्या शरीराचा सगळ्यात खालचा भाग. पूर्ण लक्ष खाली ठेवा. हातातून वाहणारी रेकी शक्ती आपल्या संपूर्ण खालच्या भागामध्ये
हिलिंगचं काम करतीये. त्या चक्राला संतुलनात आणण्याचं काम करतीये. आज आपण वेळ कमी असल्यामुळं फक्त मूलाधार चक्र आणि आपल्या हृदय चक्रालाच रेकी देणार आहोत. त्यामुळं पूर्ण लक्ष खाली, ज्यांना पायाचे काही त्रास आहेत, गुडघ्याचा त्रास आहे, संधिवाताचा त्रास आहे, तळपायाची आपल्याला आग होतीये, जळजळ होतीये, ह्या सगळ्या त्रासांपासून रेकीच आपल्याला मदत करू शकते पूर्ण बाहेर येण्यासाठी. हे मूलाधार चक्र पृथ्वी तत्व, पृथ्वी मातेशी जोडलेलं आहे. जितकं लक्ष आपण खाली आपल्या तळपायापर्यंत ठेवू, आपल्या हातातून वाहणारी ही शक्ती खालच्या सगळ्या भागाला बरं करत जातीये. एक एक पेशींपर्यंत ही ऊर्जा पोहोचायला सुरुवात झाली. आपले गुरु, इष्टदेवता, त्यांना आपल्या मनातून बोलवा. मी डॉक्टर मिकाऊ सुई, ज्यांनी रेकी पुन्हा एकदा जगासमोर आणली, त्यांना आमंत्रण करते. मोठा श्वास, आपलं पोट फुलवून माकड हाडापासून श्वास घ्यायचा प्रयत्न करा. मी सुरक्षित आहे. मी समृद्ध आहे. मी पृथ्वी मातेशी घट्ट जोडलेला आहे. आपल्या खालच्या भागातून झाडांच्या मुळाप्रमाणे एक मोठं मूळ जमिनीच्या आतमध्ये जाते, अशी कल्पना करा. हळूहळू आपल्या खालच्या भागातून, बुडातून ही मुळं जमिनीमध्ये खोलवर जात आहेत. अगदी पृथ्वीच्या गर्भापर्यंत गेलीत. या क्रियेमुळं आपल्याला काही दिवसातच जाणवेल की माझी पायाची दुखणी कमी झाली आहे. रेकी शक्ती आपल्याला मदत करते. आपले गुडघे, तळपाय, मांड्या सगळं लक्ष देऊन बघा. आपलं लक्ष तिथंच ठेवा.
आणि आता आपण मूलाधाराला संतुलनात आणल्यानंतर आपला उजवा हात आपल्या छातीवर घेऊन जाऊ आणि आता डावा हात उचलून छातीच्या डाव्या बाजूला पूर्ण विश्वासाने आपल्या हृदय चक्राला हाताद्वारे रेकी द्यायला सुरुवात करा. आपल्या हृदयावर विश्वास ठेवा. माझ्यासोबत जे काही होत आहे ते सर्व परमात्म्याच्या इच्छेने होतंय. मी ज्या परिस्थितीत आहे त्याचा मला पूर्ण स्वीकार आहे, कारण ती त्या परमपित्याची इच्छा आहे आणि मी त्याच्या विरोधात नाहीये. मी आणि तो एकच आहोत. माझा स्वतःवर विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यावर स्वतःवर खूप प्रेम करते, प्रचंड प्रेम करते. मला दुसऱ्या कोणी चांगलं म्हणावं, छान म्हणावं, प्रेम करावं याची अजिबात आता अपेक्षा नाहीये, कारण माझा परमात्मा सतत प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत आहे. आणि हे श्वास जे सुरू आहेत यावरूनच मला हे समजतं, कळतं की तो किती प्रेम करतो माझ्यावर. मला मिळणारं अन्न, पाणी वेळच्या वेळी याची सगळ्याची सोय तो माझ्यासाठी करतोय. मला लागणाऱ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली जाते. आपल्या हृदयातून आभार माना या क्षणाला त्या परमपित्याचे, पंचतत्वांचे, पृथ्वी मातेचे, या रेकी शक्तीचे. आपल्या हृदयावरचा श्वास अनुभव करा. प्रत्येक श्वास येतोय, जातोय. हृदयामध्ये फक्त आभार असू दे, फक्त आभार. सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातील. हे प्रेम आणि आभार आपल्या हृदयात असेच ठेवून आपण आजच्या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. ज्यांना थोडा वेळ अजून बसायचंय बसू शकता. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. ती सावकाश डोळे उघडून